सध्या सर्वत्र लग्नसराईचा काळ सुरू असून अनेक नेते मंडळींच्या घरातील लग्न सोहळा थाटामाटात पार पडतोय। अशातच या लग्न सोहळ्याला वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित केलं जात आहे। याच दरम्यान ठाणे शहरात झालेल्या काही विवाह सोहळ्याला महत्त्वाच्या राजकीय मंडळींची उपस्थिती लाभल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे शहरात आठवडाभरात 2 वेळा लग्न सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवली आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते माजी आमदार स्वर्गीय अनंत तरे यांची कन्या दक्षता तरे आणि माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांचा मुलगा विशाल या भावा-बहिणीच्या विवाह सोहळ्यात शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब आशीर्वाद देण्यासाठी येथे उपस्थित होते। यावेळी ठाकरे पक्षाचे खासदार संजय पाटील, माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते। सदर विवाह सोहळ्याला वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, खासदार बाळाबाबा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम, त्याचबरोबर सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, नातेवाईक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहेब आशीर्वाद द्या ना साहेब। छत्रपती शिवाजी महाराज धर्माबाई प्राण शूर सरदार आम्हाला काय कुणाची भीती। महाराष्ट्राचे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाची मनोतोप पंडित आपले लाडके डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांची उपस्थिती आहे। दादा अरे
भाई तू आ गया तुम तुम्हारे साइड में लगे ए बाबू हाय हाय थँक्यू दादांची मुलगी या निरंजन डावकरे साहेब यांची उपस्थिती सुद्धा मान्यवर करत आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. थँक्यू कुठल्याही प्रकारचे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज उपस्थिती खरंच दर्शवली आहे. तो पक्ष उल्लेख करणं बरोबर नाही. इथून दादा दादांची सर्व पक्षांमध्ये सर्व खात्यांमध्ये शैक्षणिक साहित्य कला क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये जी भरारी होती